नमस्कार मित्र हो, आज आपण मागणीचा सिद्धांत बघणार आहोत. या मागणीच्या सिद्धांताच्या अगोदर मागणी निर्धारित करणारे घटक आपण पाहिलेले आहे. या मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये 11 घटकांचा विचार आपण केला. या 11 घटकांमध्ये किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, वस्तूंचे स्वरूप, लोकसंख्येचे आकारमान, कररचना, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, याबरोबरच जाहिरात, आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन या घटकांचा प्रभाव मागणीवर होत असतो. हे या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला मागणीचा सिद्धांत बघायचा आहे. या मागणीच्या सिद्धांतामध्ये किंवा मागणीचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत अर्थशास्त्रात मांडला. 1890 प्रकाशित झालेला त्यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये त्यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आणि या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला. म्हणजेच किमतीचा परिणाम मागणीवर कशा पद्धतीने होतो हे स्पष्ट करण्याचं कार्य त्यांनी केलं. या सिद्धांतामध्ये त्यांनी काही गृहीत परिस्थिती मांडलेली दिसून येते आणि या गृहीत परिस्थितीवर हा सिद्धांत आधारलेला आहे आणि म्हणून त्यांनी सिद्धांताची मांडणी किंवा सिद्धांताचं विधान मांडत असताना इतर परिस्थिती हा प्रत्यय त्यांनी लावला. त्यांनी हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली की मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणीत वाढ होते. हा इथपर्यंतचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत त्यांनी या 2 ओळीमध्ये स्पष्ट केलेला दिसून येतो. म्हणजे किंमत आणि मागणी याचा जो संबंध आहे, हा संबंध त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे किंमत जी असते, ही किंमत जर वाढली, किमतीत वाढ जर झाली, तर मागणी काय होते? घटते, कमी होते. आणि किंमत जर समजा घटली तर मागणीमध्ये काय होते? वाढ होते. हे जे तत्व आहे, तत्व या सिद्धांतामध्ये त्यांनी मांडलं. म्हणजे या सिद्धांतामध्ये काय केलं आहे की किमतीचा जो परिणाम आहे, हा परिणाम मागणीवर त्यांनी मागणीवर झाल्याचं दाखविलेलं आहे. म्हणजे किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी काय होत असते? बदलत असते. म्हणजे ही जी किंमत आहे, ती किंमत बदलत असताना जी मागणी आहे, ही मागणी त्याच्या विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत जर समजा वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी केली जाते आणि त्या वस्तूची किंमत जर समजा घटली किंवा कमी झाली तर मागणीत वाढ होताना दिसून येते. हे या सिद्धांतावरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो किंवा पाहायला मिळतो. आता हे जे विधान आहे, हे विधान मांडत असताना काय केलं की वस्तूची किंमत आणि मागणी याचा परस्पर संबंध दाखविण्याचा प्रयत्न मार्शलने केला. दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येतं की इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा कायम असताना
वस्तूच्या किमतीत जेव्हा वाढ होते, काय होते, वस्तूच्या किमतीत जेव्हा वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते, आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजेच परस्पर विरोधी असतो, हे त्यांनी या सिद्धांताच्या द्वारे स्पष्ट केलं आहे. आता मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येतो. तो म्हणजे dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px. dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px म्हणजे एखाद्या x वस्तूची मागणी बरोबर x वस्तूच्या किमतीचं फलन, x वस्तूच्या किमतीचं फलन. आता येथे डी म्हणजे वस्तूची मागणी, डी म्हणजे काय, वस्तूची मागणी आहे. हा जो डी दाखवलेला आहे हा डी म्हणजे वस्तूची मागणी, आणि एक्स म्हणजे विशिष्ट वस्तू कमोडिटी. त्यानंतर एफ म्हणजे फलन, फलन म्हणजे कार्य. एफ म्हणजे फलन आणि फलन म्हणजे कार्य. एखाद्या वस्तूचं जे काही कार्य आहे हे कार्य जेव्हा दाखविलं जात असतं तेव्हा त्याला फलन असं म्हटलं जात असतं. आणि हे जे फलन आहे हे फलन कार्य जे आहे हे कार्य फंक्शन त्याला म्हटलं जात असतं. आणि पी एक्स म्हणजे वस्तूची किंमत. पी एक्स म्हणजे वस्तूची किंमत. वस्तूची जी किंमत आहे ही किंमत पी एक्स म्हणजे एक्स वस्तूची किंमत. अशा पद्धतीने या ठिकाणी परस्पर संबंध दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा परस्पर फलन दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सिद्धांतामध्ये काही गृहीतांचा विचार केला आहे. म्हणजे विशिष्ट परिस्थिती स्थिर असताना असा हा जो शब्दप्रयोग या ठिकाणी लावला गेलेला आहे, तेव्हा हा सिद्धांत काही विशिष्ट गृहीत परिस्थितीतच खरा ठरतो. जर ही गृहीत परिस्थिती असेल तरच हा सिद्धांत लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. आणि म्हणून ही जी गृहीत परिस्थिती आहे ती अभ्यासणे आपल्याला आवश्यक असते, ती अभ्यासणे गरजेचं असते. आता यामध्ये पहिली गृहीत परिस्थिती सांगितली जाते ती म्हणजे स्थिर उत्पन्न. या सिद्धांताच्या प्रत्ययासाठी किंवा खरेपणासाठी असं गृहीत धरलं जात असतं की उत्पन्न पातळी स्थिर असते. म्हणजे मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असायला पाहिजे. त्याच्या उत्पन्नात कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये. म्हणजे त्याचं उत्पन्न वाढतही नाही आणि घटतही नाही. त्याचं उत्पन्न कसं असतं, स्थिर असतं. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊन मागणीत वाढ केली जाईल. आणि म्हणून उत्पन्न पातळी स्थिर असते असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर दुसरा एक गृहीत या ठिकाणी सांगितलं होतं ते म्हणजे लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही. लोकसंख्येत बदल होत नाही. लोकसंख्येचा आकार जे असतं ते आकार स्थिर असते असं गृहीत धरलं जातं. म्हणजे देशामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा आकार स्थिर असतो असं गृहीत धरलं जातं. आणि रचना वस्तूची एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर असते. जर लोकांचं जर समजा आकारमान किंवा लोकसंख्या जर समजा देशाची वाढली तर वाढलेल्या लोकसंख्येमुळे वस्तूच्या किमतीचा कोणताही परिणाम न होता सुद्धा मागणीत वाढ होते. आणि लोकसंख्या जर घटली तर त्यामुळे काय होतं की मागणीत घट होते. किमतीत कोणताही परिणाम जरी झाला नाही तरी मागणीमध्ये घट होताना दिसून येते. आणि म्हणून लोकसंख्येचे आकारमान बदलत नाही असं गृहीत धरलं जातं. त्यानंतर तिसरं एक सांगितलं जातं ते म्हणजे
पर्यायी वस्तूंच्या किमती. आता पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर असतात असं गृहीत या सिद्धांतामध्ये सांगितलं जातं. पर्यायी वस्तू म्हणजे काय? हे किंवा ती, म्हणजे चहा किंवा कॉफी, साखर किंवा गूळ, दूध पावडर किंवा दूध, ह्या ज्या वस्तू आहे ह्या वस्तू पर्यायी वस्तू आहे. आणि या वस्तूंच्या किमती कशा असतात? स्थिर असतात. कोणतीही वस्तूची किंमत बदलत नाही. म्हणजे उदाहरण जर घेतो म्हटलं तर साखर आणि गूळ या पर्यायी वस्तू जर पाहिलं तर साखरेमध्येही साखरेच्या किमतीतही वाढ होत नाही किंवा घट होत नाही, किंवा गुळाच्या किमतीतही वाढ किंवा घट होत नाही. म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असं गृहीत या सिद्धांतामध्ये मानलं जात असतं. कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत जर बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. वस्तूची जी मागणी आहे ती मागणी काय होत असते? बदलताना दिसून येते, बदलत असते. आणि म्हणून पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असं गृहीत धरलं जातं. सोबतच पूरक वस्तूंच्या किमती सुद्धा स्थिर असतात असं गृहीत धरलं जातं. आता पूरक वस्तू म्हणजे काय? ही आणि ती. पर्यायी म्हणजे ही किंवा ती वस्तू. पूरक म्हणजे ही आणि ती वस्तू. जसं गाडी आणि पेट्रोल आहे, अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहे या वस्तू काय? पूरक वस्तू म्हणून ओळखल्या जात असतात. आणि पूरक वस्तूच्या किमतीत कोणताही बदल होत नाही. म्हणजे ना पेट्रोलमध्येही बदल होत, किमती वाढत नाही, स्थिर असतात. आणि गाडींच्या किमतीसुद्धा स्थिर असतात असं गृहीत धरलं जात असतं. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होताना दिसून येतो. त्याचा परिणाम मागणीवर होत असतो. त्यानंतर पाचवं एक गृहीत या सिद्धांताचं सांगितलं जातं ते म्हणजे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नसते. म्हणजे भविष्यकालीन ज्या काही किमती असतात त्या किमती बदलत नाही, स्थिर असतात. वर्तमान काळामध्ये ज्या किमती असेल त्याच किमती भविष्य काळामध्ये सुद्धा राहतात. आता उपभोक्त्याची भविष्य काळात किंमत विषयक बदल घडून याची कोणतीही अपेक्षा नसते असं या ठिकाणी गृहीत धरलं जात असतं. म्हणजे भविष्यकालीन अंदाज त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कार्यरत राहत नाही. जर भविष्यामध्ये वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते काय करत असतात की सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करत नाही. आणि भविष्यामध्ये वस्तूची किंमत जर समजा घटण्याचा अंदाज असेल तर सध्या परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती घटल्या तरीही मागणीत बदल होताना दिसत नाही. आणि म्हणून भविष्यकालीन किमतीतील जो बदल आहे ह्या या बदलाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. त्यानंतर सहावं सांगितलं तर ते म्हणजे आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये कोणताही बदल होत नाही. लोकांच्या ज्या आवडीनिवडी आहे या ज्या जैसे त्या स्थितीमध्ये असतात, कोणत्याही प्रकारे त्यामध्ये बदल घडून येताना दिसून येत नाही किंवा बदल घडून येत नाही. त्यांच्या ज्या सवयी असतात त्या सवयींमध्ये बदल होत नाही, फॅशनमध्ये सुद्धा बदल होत नाही असं एक गृहीत धरलं जात असतं. आणि यामध्ये बदल जर झाले तर मागणीमध्ये बदल होतो. जर एखादी फॅशन आहे ते फॅशन जर बदलली तर जुन्या फॅशनच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंच्या मागणीमध्ये काय होतं? बदल होत असतो. आणि नवीन फॅशनच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना मागणी वाढते. आणि म्हणून आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही असं या मागणीच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जात असतं. त्यानंतर सातवं एक गृहीत सांगितलं तर ते म्हणजे करविषयक धोरणात बदल होत नाही. सरकारच्या माध्यमातून जे करविषयक धोरण राबविलं जात असतं
जे कर सरकारच्या माध्यमातून राबविले जात असतात, या कराच्या धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीत धरलं जातं. जे प्रत्यक्ष कर असो किंवा अप्रत्यक्ष कर असो, या करांच्या बाबतीमध्ये सरकारी धोरणाचा विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडत असतो. आणि सरकारने जे जाहीर केलेलं जे धोरण असतं, या धोरणाचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होत असतो. आणि म्हणून करविषयक सरकारी धोरणामध्ये कोणताच बदल होत नाही असं गृहीत धरलं जात असतं, सांगितलं जात असतं. हे गृहीत या ठिकाणी मांडलं जात असतं. अशा पद्धतीने या मागणी सिद्धांताचे 7 गृहीत सांगितले जात असतात. आणि हे 7ही गृहीत अर्थव्यवस्थेमध्ये राहतीलच असं नाही, अर्थव्यवस्थेमध्ये ते असतीलच असं नाही, परंतु सिद्धांताच्या प्रत्ययासाठी किंवा सिद्धांताच्या खरेपणासाठी मात्र हे 7ही जे गृहीत आहे ते गृहीत कार्यरत असतात असं गृहीत धरलं जात असतं. प्रत्यक्षात मात्र हे गृहीत राहीलच असं आपल्याला म्हणता येत नाही. अशा पद्धतीने या सिद्धांताची काही गृहीते मांडली गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे मागणी पत्रक किंवा मागणीचा नियम स्पष्ट करणारं कोष्टक. आता मागणीचा सिद्धांत जो आहे हा आकृतीच्या माध्यमातून आणि कोष्टकाच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येतो. बघा, या ठिकाणी तक्ता क्रमांक 3.3 दाखविलेला आहे. आणि या 3.3 या तक्त्यामध्ये वस्तूची किंमत आणि मागणी दाखविलेली आहे. म्हणजे मागणीचा किमतीशी असणारा जो संबंध आहे तो संबंध या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. याच्यामध्ये बघा, या ठिकाणी क्ष वस्तूची किंमत दाखविलेली आहे आणि या ठिकाणी क्ष वस्तूची मागणी दाखवलेली आहे. म्हणजे मार्शल यांनी हा सिद्धांत स्पष्ट करताना सांगितलं होतं की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. बघा, या तक्त्यामध्ये तुम्हाला वस्तूची किंमत जसजशी घटते तसतशी मागणीत वाढ होताना दिसून येते. जसं 50 रुपये किंमत झाली तर 1 किलोची मागणी झाली. 40 रुपये किंमत झाली 2 किलोची मागणी झाली. 30 रुपये किंमत झाली 3 किलोची मागणी झाली. 20 रुपये किंमत झाली 4 किलोची मागणी झाली. 10 रुपये किंमत झाली 5 किलोची मागणी झाली. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, 50 पासून तर 10 रुपयापर्यंत काय आहे, 50 रुपयापासून तर 10 रुपयापर्यंत किमतीत काय झालेलं आहे, घट झाली. मागणीमध्ये काय झालेलं आहे, 1 पासून तर 5 किलोपर्यंत मागणीत वाढ झालेली आहे. बघा, ही जी वाढ आहे ही वाढ कशाचा परिणाम आहे, वस्तूतील बदलाचा परिणाम आहे. म्हणजे जसजशी किंमत कमी होते तसतसं मागणीमध्ये काय होताना दिसून येते, वाढ होते. जसं आपण सांगू शकतो की 1 किलोवरून काय 5 किलोपर्यंत मागणीमध्ये वाढ झालेली दिसून येतं. कारण की वस्तूची किंमत जी आहे ही किंमत 50 रुपयावरून 10 रुपयापर्यंत कमी झालेली आहे. आता उलट जर समजा हा सिद्धांत जर पाहिला तर काय सांगितलं गेलेलं आहे की वस्तूची किंमत जसजशी वाढते तसतसं काय होतं की वस्तूच्या मागणीमध्ये घट होते. वस्तूची जी मागणी आहे ती मागणी काय होते, घटते. आता ही जी मागणी आहे ती मागणी घटत असताना काय आहे की समजा 10 रुपये किंमत आहे, 5 किलोची मागणी आहे. सर्वात कमी किमतीला सर्वात जास्त मागणी आहे. 10 रुपयावरून 20 रुपये जर समजा किंमत झाली, 4 किलोपर्यंत मागणी घटली, म्हणजे 1 किलोने मागणी घटली.
₹30 किंमत झाली, तर त्यामुळे काय झालं, 3 किलोची मागणी झाली. या ठिकाणी सुद्धा 1 किलोने काय झालेलं आहे, मागणी घटलेली आहे. त्यानंतर पुन्हा 30 वरून ₹40 किंमत झाली, 2 किलोपर्यंत मागणी झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा 1 किलोने मागणी घटलेली आहे. ₹50 किलो जर समजा वस्तूची किंमत झाली, तर त्यामुळे काय झालं, 1 किलोची मागणी झाली. म्हणजेच काय झालं, 1 किलोने पुन्हा मागणी घटली. म्हणजे 5 वरून 1 किलोपर्यंत मागणीत घट झालेली आहे. वस्तूची किंमत काय झालेली आहे, वाढली आहे. वाढल्यामुळे मागणीमध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. मागणी जी आहे ही मागणी घटलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कोष्टकाच्या माध्यमातून किंवा सारणीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं की मागणी स्पष्ट करता येते, मागणीचा सिद्धांत स्पष्ट करता येतो. मागणीचा सिद्धांत काय सांगतो की वस्तूची किंमत वाढली तर मागणी घटते, आणि वस्तूची किंमत जर समजा कमी झाली किंवा घटली तर मागणीत काय होते, वाढ होते. आता या सिद्धांतामध्ये काय झालेलं आहे, आपण अशा पद्धतीचं तत्त्व शिकलेलो आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे याचा मागणी कोष्टकाचं स्पष्टीकरण किंवा सारणीचं स्पष्टीकरण. आता याचं सारणीचं स्पष्टीकरण करत असताना काय दिसून येतं, वरील सारणीमध्ये काय दाखवलेलं आहे, क्ष वस्तूची किंमत दाखवलेली आहे. बघा, स्पष्टीकरण करत असताना काय आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे स्पष्टीकरणामध्ये, वरील सारणीमध्ये काय क्ष वस्तूची किंमत दाखवलेली आहे. त्यानंतर क्ष वस्तूची मागणी सुद्धा दाखवलेली आहे. क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये दाखवलेली आहे आणि क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये दाखवलेली आहे. मागणी सिद्धांतानुसार जशी वस्तूची किंमत काय होत असते, घटते, तसतशी मागणीमध्ये वाढ होते. ₹50 वरून ₹10 पर्यंत वस्तूची किंमत घटली तर क्ष वस्तूची मागणी 1 किलोवरून 5 किलोपर्यंत वाढली. आता उलट परिस्थितीमध्ये काय, ₹10 वरून ₹50 पर्यंत वस्तूची किंमत वाढली, त्यावेळेला काय झालं की 5 किलोवरून 1 किलोपर्यंत वस्तूची किंमत, एक वस्तूची जी मागणी आहे ही मागणी घटलेली दिसून येते. याचा अर्थ असा की वस्तूची किंमत जी आहे या वस्तूच्या किंमतीचा परिणाम मागणीवर होत असतो, आणि किंमत वाढली की आपोआपच मागणीमध्ये वाढ घडून येताना दिसून येते. त्यानंतर पुन्हा आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मागणीचा वक्र किंवा मागणी सिद्धांताची आकृती. आता मागणीचा वक्र बघत असताना काय दिसून येतं की 0 अक्षावर मागणी दाखवलेली आहे किलोमध्ये. 0 अक्षावर मागणी दाखवलेली आहे किलोमध्ये, आणि 0 अक्ष आणि हा 0 अक्ष, या 0 अक्षावर काय दाखवलेलं आहे, किंमत दाखवलेली आहे. मग हा वक्र जो आहे हा वक्र काय आहे, मागणी वक्र आहे. काय आहे, मागणी वक्र आहे. बघा या ठिकाणी बघा, ₹50 किंमत असताना, ₹50 किंमत असताना काय मागणी 1 किलोची असते. सर्वात जास्त किंमत असताना मागणी सर्वात कमी असते. ₹40 किंमत झाली, मागणी 2 किलोने वाढली. ₹30 किंमत झाली, मागणी 3 किलोने वाढली. ₹20 किंमत झाली, मागणी 4 किलोने वाढली. आणि ₹10 किंमत झाली, मागणी 5 किलोने वाढली. बघा, आणि हे जे बिंदू आहे, बिंदू काय झालेलं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने जोडलेले आहे. म्हणजे काय होतं की वस्तूची जी किंमत आहे ही किंमत काय आपल्याला दिसून येतं, जशी वाढते तसतशी मागणी काय होत असते, घटते. आता उलट आपण काय करणार आहोत की हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत उलट आपण या आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करू की जर समजा वस्तूची किंमत जर समजा ₹10 आहे, हे बघा ₹10 आहे, ₹10 किमतीला 5 किलोची मागणी. बघा, सर्वात कमी किमतीला सर्वात जास्त वस्तूची मागणी. त्यानंतर पुन्हा वस्तूची किंमत 10 वरून ₹20 झाली, 4 किलोची मागणी. पुन्हा कमी झाली किंमत, ₹30 झाली,
3 किलोची मागणी. 40 रुपये किंमत झाली 2 किलोची मागणी आणि 50 रुपये किंमत झाली 1 किलोची मागणी. बघा, म्हणजे जसजशी किंमत वाढते तसतशी मागणी घटते. जसजशी काय होत असते, किंमत घटते तसतशी मागणी काय होत असते, वाढते. आणि हे जे बिंदू आहे, ह्या बिंदूंना जर समजा आपण जर अशा पद्धतीने जोडलं तर आपल्याला म हा वक्र मिळतो. आणि म हा वक्र काय आहे, एक मागणी वक्र आहे. काय आहे, मागणी वक्र आहे. हा म वक्र जो आहे, हा म वक्र मागणी वक्र दिसून येतो. हा मागणी वक्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यावरून आपल्याला काय, या मागणीचा सिद्धांत स्पष्ट करता येतो की जसजशी किंमत वाढते तसतशी मागणीत काय होते, घट होते. आणि जसजशी किंमत घटते तसतशी मागणी वाढते. हे या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट करता येते. आता या आकृतीचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला करावं लागतं. त्यामध्ये 0 अक्षावर मागणी दाखविलेली आहे, तर 0 अक्षावर वस्तूची किंमत दाखविलेली आहे. म हा वक्र मागणी वक्र असून म हा वक्र मागणीचा सिद्धांत स्पष्ट करणारा आहे. हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणार आहे. ऋणात्मक आकाराचा आहे, ऱ्हासमान आकाराचा आहे. त्यानंतर वस्तूची किंमत जसजशी वाढते तसतशी मागणीत घट होत असते. आणि जसजशी वस्तूची किंमत घटते तसतशी मागणीत वाढ होत असते. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये काय दिसून येतं की म हा वक्र निर्माण होत असतो. आणि या म वक्र हा मागणीचा वक्र म्हणून ओळखला जात असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सिद्धांत स्पष्ट करता येतो किंवा हा सिद्धांत आपल्याला सांगता येतो. म्हणजे या सिद्धांताचं आपल्याला आकृतीच्या सहाय्याने व कोष्टकाच्या सहाय्याने आपल्याला काय करता येतं, स्पष्टीकरण करता येतं. तर बघा, आपण हा सिद्धांत पाहिलेला आहे. आता या सिद्धांतामध्ये आपल्याला अशा पद्धतीची प्रवृत्ती दिसली की जी प्रवृत्ती काय दिसून येत असते की किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होते. काय होते, किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीत बदल होत असतं. सोबतच आपण पाहिलं की मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली सरकत येणार आपल्याला दिसून येतो. जो डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असल्याचं दिसून येतं. आणि हा मागणी वक्राचा आकार कसा असतो, ऋणात्मक असतो. कारण काय असतं की हा वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध दाखवतो, विरुद्ध संबंध दाखवतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे एक करून बघायचं आहे. बघा, या आकृतीमध्ये, या सारणीमध्ये, तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे की खालील मागणी तक्त्याच्या सहाय्याने मागणी वक्र काढा. जसं आपण मागणी वक्र अगोदरच्या तक्त्याच्या माध्यमातून काढला, तसंच हे जे उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला मागणी वक्र काढायचा आहे. या तक्त्यामध्ये एका सारणीमध्ये तुम्हाला सफरचंदाची प्रति किलो किंमत दाखवायची आहे रुपयामध्ये. दुसऱ्या सारणीमध्ये तुम्हाला सफरचंदाची मागणी दाखवायची आहे किलोमध्ये. त्यामध्ये 40 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी, 50 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी, 60 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी, 70 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी आणि 80 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी या ठिकाणी याच्यामध्ये दाखविलेलं आहे. हे दाखविलेलं आहे. आता ही जी मागणी आहे, ही मागणी यावरून आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला वक्र काढून बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मागणीचे अपवाद बघायचं आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबू. बघत राहा, येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओना लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर काय करा, बटन जे आहे ते बटन दाबा.